काय झालं होतं? अरे काय झालेला त्याला जाहीर वर्गात जात वर्गात निघालेला संगत असावी तर चांगली असावी. अरे चांगली असावी. मनुष्याला त्यावेळेला संगतीचा गुणधर्म असतो. म्हणून मात्र त्यावेळेला विचार केला नारदान मात्र त्या ठिकाणी आला. सतसंगत म्हणजे काय सांगावे मला, म्हणून माझा नारद स्वामी विचार लागला करायला. सांगल कोण देवा मजला, म्हणून मात्र त्यावेळेला गेला कोणाकडे. सांगेल तुला कोण त्यावेळेला. शंकर स्वामी सांगतील जगाचा मालक सांगेल तुला. झालं मात्र शंकर स्वामी जवळ. म्हणून नारद स्वामी वव्या राहिलेल्या नाहीत. आता वव्या वव्या ऐकायच्या का बघायच्या एवढं तुम्हाला सांगायचं. ऐकायचं बरोबर. कीर्तन ऐकायचं, भजन ऐकायचं. मग मला सांगा हा काय जुन्या चाली राहिले त्या का? जुनं काय राहिलं नाही. एवढं ध्यानात ठेवा बहादरानो, तेवढं सोनं आहे. आता नकली सोन्याच्या नादाला लागू नका. विचार केला मनाला, विचार केला तेजस पवार गाव तासगाव यांच्याकडून ह्या चाललेल्या गाण्यासाठी 100 रुपयाचे बक्षाला मी त्यांचा पूर्णपणे आभार आहे. मंडळ पूर्णपणे आभारी आहे. देवा विचार केला मनाला, विचार केलेला पहिला लागला होता. शेतकरी जेवला बोलायला बरं का, सतसंगतमध्ये काही जागा बरं का, मला सांगता येणार नाही. शेतकरी जेवला गेला होता बोलायला बरं का. सांगली जिल्हा वाई तालुका गाव मोरगाव, आया बहिणीची लाज दाटली बापू बिरून.
पण बापवीर कोण? अजून झाला नाही. राजाराम खरात आणि भारत खरात भावांना भावांच्या म्हणजे सख्या भावांच्या नावावर दिले बरं का. मी त्यांचा पूर्णपणे आभारी आहे. देवा तिने एका हाताने दिलं देवाने त्यांनी दहा पाणी द्यावं. भावाला या त्या वेळेला बोलायला या पहिला. अरे स्वतः घर सोडलं घर आणि आया बहिणीची लाज राखत करेल का ताकू? आता तसला म्हातार मिळणार नाही आणि होणार नाही बाबा रे. म्हणून मात्र तसं बना ह्या गाण्यात त्या गाण्यात जाऊ नका. हेलं केलं म्हणून तेवढं करू नका. धनगरीला नाही, धनगरीला नाही, धनगराच्या गाण्यातच झालं पाहिजे. धनगराच्या जातीला पट्टा लावू नका बाबांनो. एवढं तुम्हाला सांगणं आहे. वाटलंच तर मला काय मी म्हणा, मी घ्यायला तयार आहे. धनगराच्या जातीला पट्टा लागून देऊ नका बाबा रे. विचार केला मनाला अरे स्वामीला सांगितलं, विष्णू सांगितलं तुला. अरे ज्या वेळेला मी लहान होतो त्यावेळेला मी गाणं ऐकलं. जगदीश शेबुडकरचं सुंदरान मांडल सुंदरान मांडल सुंदरान मांडल तमाशा येला. जगदीश शेबुडकर गाणं म्हणत होता इथं करायचं बाबा रे. म्हणून विष्णू बशी जायला देवा सत्संगात माझी काय एवढ्या म्हणल्याबरोबर देवा नारद स्वामीला विष्णू लागला सांगायला. देवा बाबा रे ए नारदा जायचं कुठं? यम बाबा पुरीला, यम बाबा पुरीला. जीवाला ध्यास लागला ध्यास. स्वत संगत म्हणजे काय याच लागला पाहिजे कोणत्या गोष्टीला. म्हणून माझ्या त्या नारद स्वामीला आणि कुठे गेला कोणीला गेलेला पहिला
ज्या टाइमला आकाशवाणीचं सांगलेलं केंद्र होतं. बरोबर केंद्र होतं कुठं कुठं बरं आहे का माहिती? काय माहिती माझ्यापेक्षा काय श्रेष्ठ माणसं असतील. तुंगाला केंद्र होतं. त्या तुंगाच्या केंद्रावर 82 साली कार्यक्रम झाला होता सरपोषणचा माझा. देवा त्यावेळेला किती वर्षाचा असेल? किती बरं 17-18 वर्षाचा असेल. बाबा तेव्हापासून हे धनगरांचं गाणं होतं. होय होय त्याला सेवा करतो मी. असं काय कोणाकडं मागत नाही आणि कोणाला आडवं बी बघाय सत्यवान लावण्याने सांगितलं. होय होय किसन बाबा सातपुते आबा बरं का यांच्याकडं 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. मी त्यांचा पूर्णपणे देवा विचार केला म्हणाला बाबा रे मुंबई केंद्र सुद्धा महाराजांनी सोडलं नाही ह्या जुन्या चालीवर. आणि जुन्या चालीवर तुम्हाला बघायचंच असलं धान संघ असतात इसापूरला आणि जुन्या चाली सोड म्हणून देत नाही. गाव आहे सगळं मराठीत बेला ठेवा. तुम्हाला गाणी म्हणून देत नाही. जुन्या चाली येत असल्या तर म्हणून म्हणा नाहीतर बंद करा. जुन्या चाली गाणी आम्ही ऐकतो. बाबा रे विचार केला म्हणाला आणि मात्र चिनार गेला कुठं द्यायला काय बाबा पुरीला बाबा पुरीला बाबा पुरीला बाबा पुरीला विष्णूत्र सांगितलं त्या आईला विचार. शिवाजी अनुषे गाव देवालवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. मी त्यांचा पूर्णपणे विचार केला म्हणाला बाबारी मरण पावली घाबरून गेला माझा नारद. आता विचारावं कुणाला लाबाड बोलला इसनू देव त्या वेळेला. आता जायचं नाही इसनूकडे. लाबाड बोलला जीव राहत नाही विठ्ठला. कारण जीव राहत नाही. कारण आता बाहेर गावचे वडीलवाले आले गावच्या माणसाने सगळं सांगितलं होतं. पहाटे 4 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू आणि तुम्ही काही गडबड करू नका बाबा रे. तरी सुद्धा मी म्हणलं काय माझा सुद्धा जीव राहत
काय फडातला पुष्पीचा मालक नव्हे, आहा. फक्त देवाची सेवा म्हणून भाड करणारा मी मात्र होय, होय. भगत आहे आणि एक मात्र शाहीर आहे. देवा विचार केला मनाला मला विचार केलेला असायला. विठला पुन्हा सुद्धा मात्र नारस्वामी त्या ईश्वराकडे गेला आणि सांगितलं तुम्ही खोटं बोलला साठी आई मरण पावली. आता कोण मला सांगायचं आणि सांगायला गेला असायला इकडे जाऊ बरे का बाबा रे, आता जायचं कुठे जेव्हा जाऊ बरे का अरे कोपावर लासरट, कोपावर लासरट. काय केलं होतं आणि सांगितलेला असायला त्या इकडून जेवण बरे का बाबा रे, आता कोपावर एक स्वरूप आहे, स्वरूप असं करतो बा, असं करतो. आता रानातल्याच माणसाला माहित आहे ते असं सांगितलं माणसाकडे बघून. बाबा रे, तेव्हा ते मात्र सरळ तुला सांगल. म्हणून मात्र त्यावेळेला नारदाची स्वारी बरं माझी आरी. सरळाजवळ जायला सरळ नमस्कार घातला. सत्संगत म्हणजे काय सांग मला म्हणल्याबरोबर स्वरूप सुद्धा मिळाला. बाबा रे, स्वरूप तर मेल्यानंतर ध्यास लागला जीवाला, माझ्या हातून पाप लागला होयाला. विष्णू मला खोटं सांगते झालं. सगळं खोटं बोलायला लागलाय. म्हणून मात्र जीव रावणा गेला विष्णू जवळ. आणि जवळ जाऊन लागला का बोलायला. तुम्ही लबाड बोलला. लबाड काय बोललो. होय, अहो सरळ मी गेलो नमस्कार घातला. सत्संगत काय म्हणल्याबरोबर सरळ मरण पावला. आणि पावलेला बरे का. म्हणून मात्र त्यावेळेला आता जावं खोटं सांगतो तुला. कुठं जेव्हा जाऊ बरे का. ओरच्या रानात, अहो केळीच्या रानात, दोरच्या रानात, देवाच्या बागेत. काय म्हणलं देवा? आणि त्या देवाच्या बाजूला बरे का राबा आहे बरे का. पेरवाच्या बागेत रागायच्या रागवाला विचारायचं. आणि देव देवाला सत्संगत काय आहे बरे का. सांगले बरे का. देवा खरं म्हणताय का आता? होय होय. सांगेल नव्हता सांगेल अगदी खरं आहे. बाबा रे, सुनो मात्र नारायण नारायण आणि लागला होता करत गेलेला असायला. नारायण नारायण. बाबा रे, असा घोष करत मात्र आणि गेलेला असायला पिढीच्या बागेला राहून होय बरे का. नागड्यात आपल्या हातात आणि घेऊन बरे का. केला होता. होय होय. आणि त्या मात्र राघवाच्या जवळ. आणि जाऊन बरे का. बाबा रे, सत्संगत म्हणजे काय आणि सांगा बरं का. तो लागला लागला का. विचारायला बरे का. एवढं म्हणल्याबरोबर विठ्ठला तिसऱ्या मात्र राघू सुद्धा रे मरण पावायला. आणि पावलेला असायला वाईट वाटायला गेला असायला माझ्या नारद स्वामीला. आता जावावं कुठं. आणि विष्णूला विचाराय जावं बरं का. विष्णू मला खोटं बोललाय बरे का. म्हणून विष्णूच्या जवळ पुन्हा जायला विष्णूला सांगितलं ती राघू सांगितलं बोललाय बरे का. बाबा रे, तुला म्हणल्याबरोबर आणि काय बरे. आणि म्हणून मात्र विष्णू काय सांगायला. आणि काय सांगितलं
काशीनाथ सातपुते आमचे युवा आहे बरं का, यांच्याकडं 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यांचा पूर्णपणे आभार आहे. भगवंता ते मात्र विष्णू गेला कुठं, हे नारद स्वामी मात्र नुसतीच मात्र गाय वेलेली होती त्या वेळेला, आणि नारदाची स्वारी म्हणून सांगितलं त्या गायच्या वासराला गायला मात्र नारद स्वामी आणि सांगायला बरं का अरे बोला ह्याला लागेला रे, सांगा ह्याला लागेला. अरे संत बघया संगतावर काय बोला सांगावे. अरे इकडं बाबा मुंगाला, इकडं बाबा संताला. अरे कालियाचं बसरो, गेलं बाबा मरून. देवा काय करावं काय? आणि जी विचारेल ती हे नारदाने सांगितलं, विष्णूनं सांगतोय ते सगळं मला खोटं सांगतोय. आणि खोटं सांगतो आणि जे माझ्या अंगात पाप येतंय बरं का देवा गायच्या वासराला जाऊन विचार म्हणल्याबरोबर विचारलं तर ते सुद्धा म्हणून मला कोण सत्यवान गावडे सांगतील का खुपेकर शाही सांगतील? कारण माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत. आता गाणे चालू सगळं चाललं, आता जमाना आहे त्या मापात सगळं चाललेलं आहे. चाललेला आहे जसा देश तसा वेश होय होय चालू आहे. काय? फोडे हा? फोडे पाहुणं आमचे फोंडे पाहुणे नाव काय? सतीश फोंडे, सतीश फोंडे. आम्ही गळ्यात कोणाच्या पडत आणि आम्ही कोणाला पडून घेतो. आम्ही अंगाला अंग लागून देत नाही. आम्ही कसं गुलाबाच्या फुलासारखं, गुलाबाचं फुल कसं पाणी लागून घेत नाही तसं आम्ही. देवा विचार केला मनाला, देवा काय केलं माहितीये का बाबा रे, अगदी मात्र कोण सांगेल मला, मात्र त्या वेळेला विष्णूनं सांगितलं जायचं आता कुठं. देवा कुठं जायचं माहितीये का? सांगू देवा राजमेघवाड्याला जा, राजमेघवाड्याला, राजमेघवाड्याला, राजमेघवाड्याला. राजाचा मुलगा, राजाचा मुलगा, राजाचा मुलगा, मुलाला सांगितलं. खास लागला जीवाला. कधी जाऊन येणार विचारेल बरं का विठ्ठला, पहिल्या चालीसारखं तुमची चालीस आहे नाही, आता नाही. कारण झालंय कसं माहितीये का? आता झालंय बरं का पहिला आम्ही गुडगं फोडून घेतलं गुडगं, ती माझ्या बरोबर एक म्हातार होतं किसनाबाचं अजून आहे. आणि जर त्याला आणलंच सगळी घरला घालवी. किसनाबाचं वडील आप्पा कसं करतो तो माहितीये का? सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान मांडल. आणि ते असं बी करत नव्हतं, असं फिरायचं. गडी एवढाच
देवा विचार केला मनाला आणि मला विचार करून गेल्या हाताला आणि राजवाड्याला जायचं राजवाड्याला मात्र आता अजून त्याचं नाव ठेव गेलं नाही असा मुलगा आहे त्या मुलाला तो जाऊन राजाच्या विचारायचं देवा आता राजवाड्यात जायचं आहे खरं ती सांगा नाहीतर मला बाहेर येऊन द्यायची नाही की नाही नाही आता खरं सांगते मारती बाबा मात्र त्यावेळेला नारदाची स्वारी ब्रह्मचारी वर्गा राजवाड्याला भेटणे आणि काय यायला त्या महादेव सारखी महादेव बाबा आहे का नाही सारखी वाचवणी नव्हतं वाचवणी त्या राजाच्या वाड्यात तारकरी म्हणायचं शिपाई म्हणा बाबा रे आता म्हणला इथं शिपाई आहेत आत तर कसं घुसायचं आता देव एकच आहे बा नारद स्वारी म्हणजे देवाचा होता बाबा रे त्याशी न दिसता त्या पाण्याजवळ जाऊन विचारायचं पाण्याजवळ गेला आणि पाण्याजवळ गेल्यानंतर आता सांगितलं देवा माझ्या हातात एवढं तरी पाप करून देऊ आता एवढी पाप आली ती मनुष्यला त्या वेळेला राजाच्या पाण्यातल्या 5 दिवसाच्या बाळाला लागला का बोलायला काय सांगितलं म्हणजे काय बरं का त्या बाळ आता मरायचं आता सगळी मेली सगळी तर काय झालं ही मात्र राजाचा मुलगा ध्यान देऊन आणि ही तुमच्या लक्षात राहील ध्यानात ठेवा आणि आज तुम्हाला गरज आहे ह्याची तुम्हाला गरज दुसरी नाही तुमच्या डोक्यात शिरायसाठी गरज आहे राजाच्या लेकाला म्हणजे राजाच्या मुलाला विचारलं शब्द संगत म्हणजे काय तेव्हा राजाच्या मुलाला 5 दिवसाच्या मुलाला काय सांगितलं ऐका काय ज्या वेळेला नारद स्वामी तुमचं दर्शन झालं कुठं महादेव सातपदे कोण तुमचं महादेव सातपदे आमचं एव आहे महादेव ज्ञानदेव सातपदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांचा पूर्णपणे आम्हाला बाबा रे विचार केला मनाला बाबा रे शब्द संगत म्हणजे काय मात्र राजाचा मुलगा सांगत होता राजाचा मुलगा 5 दिवसाचा ज्या वेळेला मी नरकात होतो कुठं नरकात होतो आणि हुल पडलो होतो तर तुमचं दर्शन झालं आणि कसं बरं का मी पुन्हा सरडाच्या जन्माला गेलो सरडाच्या जन्माला जाऊन तुम्ही मला विचारायला आला बरं का सरडाच्या जन्माला सगळं तुमचं दर्शन झालं कुणाचं आणि नारद स्वामीचं संत नारद त्यांचं दर्शन झालं म्हणून न पुन्हा राघवाच्या जन्माला गेलो राघवाचा जन्म सुद्धा तुमच्यामुळे माझा अवतार झाला पुन्हा गेलो गायच्या वासराच्या जन्माला आणि वासराच्या जन्मात तुम्ही तुमचं मला दर्शन घडलं आणि तिथून मला मात्र जन्माला गुणाचा राजाच्या मुलाचा राजाच्या मुलाचा सत संगत म्हणजे काय आणि तुमची संगत घडली ज्या वेळेला दर्शन झालं त्यावेळेला माझा उद्धार झाला आणि मी दुसऱ्या जन्माला गेलो सर आपण सेवा केल्यानंतर आपला सुद्धा उद्धार म्हणतोय उद्धार होईल पण चांगली सेवा केली तर उद्धार होईल आताच्या ह्याच्या चांगली सेवा होणारच नाही कारण तुमची आमची सेवाच तशी जगत देव नाही जगत देव नाही
साहेब. होय होय संगत करा तुम्ही, चांगल्याची संगत करा, वाईटाची संगत वाईटच होणार. होय म्हणून एक गाणं आहे आपलं, हा सुन्यातलं गाणं आहे बर की आपल्याला नवीन गाणी येतच नाही, ते आम्ही म्हणत नाही बाबा आम्हाला येते, बर आम्ही म्हणत नाही असं नाही. मी खाली घेतो जुन्यातलं गाणं बाबा रे. अरे ढोलले काही ताल जाऊ द्या की रे, अरे वाडीला जाऊ द्या की, कपाळी भंडारा जाऊ द्या की रे, देवाचं दर्शन घेऊ द्या की. शेळ्या मेंढ्या घेऊन गावात तुडवतो जाण्या. शेळ्या मेंढ्या घेऊन गावात तुडवतो जाण्या. घराचा हाय गले, मी रघवती एक मागून आता कपाळी भंडारा लावूया. बस अरे कपाळी भंडारा लावूया की देवाचं दर्शन घेऊया की. आता वाडीला जाऊया की कपाळी भंडारा लावूया की. कपाळी भंडारा लावूया की अरे वाडीला जाऊया की, देवाचं दर्शन घेऊया की कपाळी भंडारा लावूया की. आमचा भोळा भाव पावना, देवई तू बिगी भावना. आमचा भोळा भाव पावना, देवई तू बिगी भावना. होती एक मागून, आमचा धनगराचा हाय धना. अरे देवाचं गुणगान गाऊया. अरे देवाचं गुणगान गाऊया. अरे वाडीला जाऊया की, कपाळी भंडारा लावूया की रे, देवाचं दर्शन घेऊया की. सत्याचं आहे देवस्थान, सूर्याबाला दिलं वरदान. सत्याचं आहे देवस्थान, सूर्याबाला दिलं वरदान. रामकृष्णाचा मान, देव समजावून ठेवतो ध्यान. आता तरवाराची फुलं वाहूया. तरवाराची फुलं वाहूया की रे, वाडीला जाऊया की, कपाळी भंडारा लावूया की रे, देवाचं दर्शन घेऊया की. पूजा करतो नित्य नियमाने. लई गुणवान, पूजा करतो नित्य नियमाने. साडेतीनशे एकर रान, देव बसला गण मागून. साडेतीनशे एकर रान, देव बसला गण मागून. अरे पडव्याची जत्रा पाहूया.
हरिनाम याला काशीला